ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्मविद्येचे दाविले रूप, चैतन्याचा दीप उजळिला गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली 56 भाषेचा केलासे गौरव, 56 भाषेचा केलासे गौरव, भवार्णवी नाव उभारिली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केले श्रवणाचे मिसे, बैसावे योनी साम्राज्य भुवनी नांदतसे गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केले नामामणे श्रेष्ठ ग्रंथ किंवा नामामणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार
ओसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेशू केलिया स्मरण. सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावं जगणनीतपाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांचे प्रस्तुत प्राप्त सेवेचं कारण आपल्या सर्वांना श्रुत आहे. प्रतिवर्षी संपन्न होणारा माऊलींच्या समाधी सोहळ्याचा उत्सव मोठ्या भक्तिभावानं आपण सरवडेकर ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्याने संपन्न करतात. त्यातली आजची कीर्तनरूपी सेवा माझ्या परम भाग्यानं वाटायला आलेली आहे. आळंदीला जाता येत नाही, पण इथं तरी सेवा भेटती आहे. सुरुवात करण्या अगोदर प्रथम आठवण आली ती चोपदारांची. एक हसतमुख सेवाभावी, मला वाटते 50-1 वर्ष तरी सेवा केली असेल. निस्वार्थपणे सेवा करणारी माणसं दुर्मिळ आहेत बरं. आणि ते आपल्यातनं आपली सेवा आटपून गेलेलं आहे. त्यांचं स्मरण करणं क्रमप्राप्त आहे. आल्याबरोबर ड्रेस बघितल्यावर त्यांची आठवण झाली. त्यांच्याकरता 2 मिनटं आपण स्मरण करू. 2 गोष्टीचं करू. आपल्या भागातले भीष्माचारी गुरुजी या सप्ताहात नेहमी त्यांचं मोठा उत्साह असा आणि मोठा सप्ताहसुद्धा माऊलींचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आणि आता तसाच परत होणार आहे. त्या दोघांच्या स्मरणार्थ 2 मिनिटं त्यांचं स्मरण करूया. पुंडलिक वरदा तुकाराम पंढरीनाथ भगवान. निरूपणाकरता घेतली लागून
पंढरी निवासी नामदेवराय देवांचे लढीवाळ भक्त यांचा ज्ञानेश्वर महाराजांची महती वर्णन करणारा असावा. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. शक्यतो एक बुवा दुसऱ्याची स्तुती करलच असं नाही, पण संत मात्र संतांची स्तुती केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्ञानोबाराय हे संत मान्य, देव मान्य आणि जगत मान्य संत आहेत. जेवणाची गडबड आहे काय? असू दे, असू जरा कमी बोला, बाकी काय. आज मी खरंच लवकर आलतो, जरा जास्त वेळ बोलता येईल म्हणून. तुम्ही सांगितलं बरोबर 7:45ला सुरुवात होणार, 8:15ला सुरुवात झाली. म्हणजे मी लवकर आलो की लवकर होईत नाही, आणि मी लवकर नाही आलो की दंगा चालू. असं मुद्द्याकडे या. संत मान्य संत होणं अवघड आहे, जगत मान्य संत होणं अवघड आहे, त्याहूनही अवघड देवमान्य संत होणं अवघड. हे काही भाग्य विशेष लोकांच्याच वाट्याला आलं, सगळ्यांच्या नाही. कारण आमचा परमार्थ जो आहे, आम्ही का तिथपर्यंत जात नाही? आमच्या परमार्थाची 3 कारणं आहेत. एक स्वीय परायण, दुसरा परप्रिय परायण, आणि तिसरा आहे देवप्रिय परायण. आमचा परमार्थ आहे तो आपल्या आवडीचा काय जगाच्या. स्वीय, आम्हाला आवडते म्हणून कीर्तनाला काय लोकाला आवडते म्हणून. बरं, कीर्तनात येऊन तरी कल्याणाकरता ऐकते का टाइमपास म्हणून? आता येतानाच आमचा विषय झाला. आपल्याला आवडेल असा परमार्थ करणे, त्याचा विधी निषेधाचा काही संबंध नाही. मला जे पटतंय ना तेच मी करतोय, एवढंच. बाकीचं कसे जाऊ दे. संत काय सांगतात, देव काय सांगतं, शास्त्र काय सांगतं आणि पुराण काय सांगतात, याचा माझ्याशी काय. मला आवडतंय ना. मला परवा एकाने जेवायला बोलवलं. महाराज आमच्या घरी पाय लागू दे, जेवायला येणार. म्हटलं का रे येणार? काय नाही म्हटलं, माझ्या आवडीची कांद्याची भजी केल्यात म्हणून तुम्हाला बोलवलं. आता म्हटलं तुला भजी आवडत्यात म्हणून बोलवलोस, परत दुसरं आवडत्याला केलंस तर मला यायची पंचायत होईल. आमचा परमार्थ आम्हाला आवडणार आहे का देवाला? बोला बोला बोला. ज्ञानोबा करता जाय, तिकडे जायचं आहे मला. योगी कुणी म्हटलंय? संतांनी योगी म्हणावं, लोकांनी म्हणावंच म्हणावं, यात वाद नाही. देवानीही ज्यांना मान्य करावं. येतो मी तिकडं. कुणी काय 700 वर्ष 750 वर्ष झाली हृदयातनं जायला तयार नाहीत. जगत मान्य आहेत, विश्वात्मक माऊली होऊन ठेवलेत. हे जगत मान्य संत आहेत, लक्षात घ्यायचं. आमचा परमार्थ आहे तो स्वतः करताय. स्वतःला वाटतंय ना बरं, जायचं कीर्तन. नाही बरं वाटलं, स्वतःला बरं वाटतंय म्हणून देव पुजतोय का देवाच्या प्राप्ती करता? स्वतःला बरं वाटतंय म्हणून. बरं, आम्ही आंघोळ घातलीच म्हणून देवाची आंघोळ होती का? पण ह्याला वाटतंय मी घातल्याशिवाय देव बुरसाच आहे. बरोबर आहे ना? एखाद्या दिवशी आम्ही देवाने आंघोळ घातली तर आपल्याला काय वाटतं देवाने आंघोळ करायला? अगा त्याच्या 16,108 बायका आहेत, कच्ची तरी एक तरी घाल. तुझ्या आंघोळीची गरज नाही. परमार्थ करताना स्वतः करता. संतांनी स्वतः करता कधीच काही केलं. स्वतःच्या इच्छेप्रमाणे संतांनी, म्हणून ज्ञानोबारायांनी हरिपाठात प्रमाण टाकलं, मनोमार्गे. मनाच्या मार्गाने जर परमार्थाची वाटचाल केली तर तो परमार्थच ठरणार नाही. लक्षात घ्या बरं. म्हणून संत मान्य किंवा देव मान्यच करावा लागेल. संतांची संगती आकळावा. जाऊ दे, सगळ्या काही बोलत नाही. ज्ञानोबारांच्याकडे यायचं आहे. दुसरा जो प्रकार आहे ते आम्ही लोक दुसऱ्यांना बरं वाटावं,
कीर्तनकार कुणासाठी कीर्तन करायला? बोला बोला. दुसऱ्यानी चांगलं म्हणावं काय आम्ही? आमची भक्ती कशासाठी चालली आहे? दुसऱ्यानी परप्रिय पर अगा स्वतःच बघा, जगाचं बोंबलून दे. आता आमचं कसं झालंय, आता इथं सांगतो, एकेकाला सवय असते पंक्तीत बसले की त्याला जिलेबी वाढ, त्याला भात वाढ, ह्याच्या ताटात काय आहे ते बघा. ज्यानं पंगत घातली जो वाढतोय ते सगळ्यांच्या ताटात वाढतोय. तुला जगाचं काय करायचंय? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण जगाला वाढायचं. तू पंगत घातलीस का? ते त्याला वाढ, ह्याला वाढ, काहीच नाही. पंगत एकायची सांगायला तिसरा काय. हे बघा, दुसऱ्यांना बरं वाटा म्हणून परमार्थ आमचा चाललाय. दुसऱ्याने बुवा म्हणावं, दुसऱ्यानं महाराज म्हणावं, दुसऱ्याने मला ह्याच्याकरता तर मला वाटतंय तुकोबरायांनी पुष्कळ प्रमाणं लिहिलेत. मी प्रमाणात वेळ घालवत नाही. दंभ दाखवायचा न करी दंभाचा साया. हे दंभ बरं, ही भक्ती दंभात मोडते. परमात्म्यात पण जाणून सोडाच नुसतं दंभ. मला लोकांनी काय म्हणावं, चांगलं म्हणावं, याच्याकरता परमार्थ करणारी आतातली 99% महाराज त्यातच आहेत. 99% म्हटलं, माझ्या भाषेत नाही. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. नाहीतर असं ज्ञानोबा आहे ना, हरिपाठात टाकायची गरजच नव्हती ना. होती का गरज? कारण त्रिकालदर्शी संत आहेत, एका कालाचा विचार कधीही करत नाहीत. भूत भविष्य वर्तमान पुढं माहीत आहे. आणि ग्रंथोपजीवी पुढे येणार आहेत. विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजयी. आता ती माऊली होती म्हणून त्याने आमचं सगळं पोटात घातलं. आमची जॅकेट बी पोटात घातली आणि आमची उपरणं बी पोटात घातली. नाहीतर उपरणाच्या बी लायकीचं नाही. आणि जाऊ दे, आता बोलत नाही, खाली जाऊ. मी कशाच्या लायकीचं आहे सांगा? जगाने चांगलं म्हणावं म्हणून परमार्थ याच्यावर पुष्कळ बोलता येईल. मात्र देवाला आवडणारा परमार्थ पाहिजे. देवाची या चाडे आळवावे देवा आणि ओस देह भावा करू. देहभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत देव करणार. त्याला ज्ञानोबांनी एका वाक्यात तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुका म्हणे नाही निरसिला देह तोवरी अवघे परमार्थिक. तोवरी अवघे म्हटलेत, कुणाचं वैयक्तिक असं नाव घेतलेलं नाही. सगळ्यांना त्या एका यादीत आणलं तुकोबारे. तोवरी अवघे संसारिक म्हणून विरळा म्हणावं लागलं. म्हणून काय म्हणावं लागलं? विरळा. देहाचा निराश होत नाही. आता इथं योगी व्हायचं आहे. ज्ञानोबा आहे ना, योग्यांची काय म्हणतात. आता इथं ज्ञानोबांचा परमार्थ या तिन्हीमध्ये बसतो का तिसऱ्या क्रमांकात बसतो? संतांचा परमार्थ या मागच्या दोन्हीत बसतो का तिसऱ्या? स्वीयमध्येही बसत नाही आणि परप्रियमध्येही बसत नाही. जगाने चांगलं म्हणू देत नाही तर नाही म्हणू देत. आपल्याला आवडेल असं केलं नाही. शास्त्रप्रणीत वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. वेदमार्गानं जे मुनी गेलेत किंवा पुढे मला वाटतं दुसरं ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, विठ्ठल विठ्ठल भाष्यकारा ते पुसूत. वासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते. हे बघा, मोठी माणसं असतात. आम्हाला काय व्हायला लागलंय, 2 अभंग आणि 4 गोव्या पाठ झाल्या की पट्ट्याचा नाद. इथं उपजत ज्ञानी असणारा महात्मा भाष्यकारा ते पुसूतो. ही नम्रता आहे बरं संतांची. भाष्यकारांना विचारतो, मोठ्यांचा मागोवा घेत मी चाललोय. लक्षात घ्या बरं.
म्हणजे त्यांना माहीत नव्हतं का? त्यांचं वर्णन कसं आहे? उपजत ज्ञानी. आम्हाला अजून पाठ ऐकून सुद्धा व्हाय नाही. काय झालंय? झालं असलं तर ब्रह्मज्ञान सांगा भाऊ, मी निंदा करत नाही, मी येतो त्याच्याकडं पुढं. योगी होणं सोपं आहे का? योगी होण्याच्या अगोदरच्या पाठीमागची दशा घ्या. योगी नंतरच आहे. योगी या पदावर योग्यांची माऊली बाजूलाच राहू दे, पण योगी होण्याकरता सुरुवातीला काय काय लागतं? विवेक. पहिल्या पायरीत अजून नाही आपण, आणि मग आम्ही योगी व्हायला लागलो. योगी म्हणजे ध्यानाला बसलेला असा त्याचा अर्थ नाही. हे सांगू का? लौकिका करता केलेल्या परमार्थात सांगतो. चांगदेव महाराजांनी परमार्थ जो योग केला तो कुणा करता? स्वतः करता का लौकिक का करता? कुणा करता केला? चांगदेव महाराजांनी 1400 वर्षे शरीर ठेवले, केले जतन. ते स्वतः करता का जगा करता? जगाने महाराज म्हणावं म्हणून काय कोणा करता केला? नाहीतर मग 14 वर्षाच्या चिमुरड्या मुक्ताईला शरण जायची गरज नव्हती ना. 1400 वर्षाचं मोठं काय 14 वर्षाचं? कसं आहे? 1400 वर्षाचा. आता इथं आम्हाला म्हणतात का कलचा आहेस तो, कलचा. आणि त्याच्यामुळे वाद निर्माण होतात. माझा विनोदी स्वभाव आहे महाराज. मी वेदांतिक परिभाषा कमी बोलतो. तुमच्या गावात वेदांत आता भरपूर, आता सगळे वेदांतीच आहे. मी तेवढा असा सामान्य माणूस आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बुकाच आहे वेदांताचा. रोज पाठ आहे. त्यामुळे तिकडे तेच सांगण्यात काय का मी हे सांगायला लागलोय? सहज वेदांत सुद्धा घडतो आपल्याला. देवाला प्रिय होणारं करायचं आहे आपल्याला. देवाला भक्त आवडतात का? जगात घरातले आवडतात, पण कोण आवडते त्याच्याकडे जाऊ. पण त्याच्याकरता योग्य होण्याकरता 8 अंग योगाची बाजूलाच ठेवूया. तिथपर्यंत जायच्या अगोदरची अंग किती पाहिजे? ती विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. आता विवेक कुठला पाहिजे? अनात्माबद्दल का आत्मा पदार्थाबद्दल विवेक असावा? आमचं खरं सांगायचं घाट्याला हात शिव. अनात्म पदार्थावरच ध्यान आहे का आत्म? माझा तरी धंदा सोडून परमार्थच होत नाही. विवेक सांगणं सोपं आहे. अनात्म पदार्थ चित्तातले गेलेत का आमचे? मग विवेकात बसतो का? मी काय व्याख्या सांगतो? बोला बसतो का? नाही, मी तरी बसत नाही. तुम्ही बसत असाल तर कोटी कोटी प्रणाम. मग मी तुम्हाला गुरु करून घेतो आणि माझा बी घालून टाका. कारण गुरुकृपेशिवाय ते जातच. अनात्म पदार्थ गुरुकृपा. आणि तुका म्हणे कृपा करील नारायण, किंवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव गुरुकृपा आणि ईशकृपा झाल्याशिवाय मुदला तुम्हाला विवेक संपन्न होता येतच नाही. बरं, बाकीच्या नंतरच्या गोष्टी येतात. त्याकरता विवेक. ज्ञान संत सगळे विवेकी होते का? काय होते? विवेक कधी टिकत नाही सांगतो तुम्हाला. संसारिक परिस्थिती खालावली की माणसाचा विवेक सुटल्याशिवाय राहत नाही. अनाथ हे बघा, संसारिक परिस्थिती खाल्यावर विवेकानं जगतो माणूस. आता 500 वाटले ते विवेक भ्रष्टांना वाटले काय? कुणाला वाटले? आमच्याकडे कोणी यायचं नाही. येतील बी कशाला? आमची बायको म्हणाली आमच्या घरात काही येत नाहीत. म्हटलं न येण्याचं कारण मी आहे. शेजाऱ्याच्यात देऊन गेली, पण आमच्यात द्यायला यायलीत. आता बोलू नाही त्या गोष्टी. पण एक झालं बरं, हिंदू एकवटलं की काय होतं ते कळालं. हिंदू एकवटल्यानंतर काय होतं परिवर्तन ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने का असणार एकवटली ही खरोखर मोठी बाब आहे. आणि असंच एकवट आणि ताकद दाखवा. ही जरी बिघाडली तर ह्या नाही आघात जाग्यावर आणायला काय वेळ लागणार नाही. खरं हे गरजेचं आहे बरं. आज जर हिंदू एकवटले नसतं तर आसुरांचं राज्य आल्याशिवाय
राहिलं नसतं. जे रामावर टीका करतात त्यांच्या पाठनं आम्हाला जावं लागलं असतं. रामावर टीका केली की काय होतं ते कळालं. स्वामीवर टीका केली की काय होतं ते कळालं. देव दिसत नाही का, खरं बुच मारल्याशिवाय कळते. माझी ग्रामीण भाषा आहे, लक्षात घ्या. त्याला वाटते, त्याला म्हणतात ना देवाच्या काठीला आवाज, पण लागल्याशिवाय आवाज होत नाही. कुणी त्या पक्षाचं असलं तर मला काही घेणं देणं नाही. आमच्या संतांनी सुद्धा आता हे बघा, पूर्वीचं राज हे संतांच्या सल्ल्यानं चालायचं ना. प्रत्येक राजाकडे एक धर्मगुरू, धर्मकारण आणि अर्थकारण आणि राजकारण एकत्र आलं ना, त्या देशाची प्रगती झाल्याशिवाय. चला, मला तिकडं जायचं नाही, मला योगी सांगायचं आहे. विवेक संपन्न होते. आता विवेक टिकण्याकरता काय लागतंय? कट्टर विश्वास लागतो बरं. कट्टर वैराग्याशिवाय विवेक टेकत नाही बरं. आम्ही वैराग्याची भाषा सांगू शकतो. इहलोकीपासून ब्रह्मलोकीपर्यंतच्या प्राप्त भोगाच्या त्यागाच्या इच्छेस तंबाखू सोड देवा करता, आणि मग बोल काय सोड. सुटलाय का? कीर्तन सुटोस तर दम निघत नाही का गड्या, आणि प्राप्त भोग सोडतोस. अरे कुणाकुणाला सुटले नाहीत. जडभरत राजासारख्याचा ज्ञान ईश्वराच्या प्राप्ती करता काय सोडावं? चक्रवर्ती राज्य त्याग करावं आणि पुन्हा हरणात गुंतावं. ज्ञानी माणसाला सुद्धा हे मोह सोडत ही नरकाची 3 द्वारं सांगितलीत, काम, क्रोध आणि लोभ. 16व्या अध्यायात तसा विचार आहे बरं. नरकाला नेण्याकरता या संगतीत जर बदल झाला तर ज्ञानी पुरुषाला सुद्धा बुडवल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत फार महत्वाची आहे बरं. उगाच संतांनी म्हटलं नाही, संत संग देई सदा काय कदा कदा. क्षणभर जरी संगत दुर्जनाची लागली, दुर्जन म्हणजे वाईट वागणारा नव्हा. ऐका परमार्थिकांनो, दुर्जनाचा अर्थ जे देवापासून दूर झालेत ते. मग घरातली बी आली त्यात. घरातली मोठी दुर्जन जी कीर्तनाला सोडित नाही. कळते का नाही अजून? दुर्जन याचा अर्थ वाईट वागतोय असं नाही. दुर्जन म्हणजे वाईट वागला असा नाही. जी देवापासून आपल्याला दूर ठेवतात ना, ती कोण आहेत? कोण आहेत? मग तुकोबाराय भामचंद्रावर सगळ्यांनी सोडून उगत जाईत. आवडी विठ्ठल गाईचे एकांती, आणि मग हे आलभ्य लाभ आहेत, मग विवेक आहे, मग वैराग्य आहे, मग समाधी षटक आहे. एकांतात साधना केली तर, नाही तर नाही. मग गोष्टी सांगता येतील बरं. आवडी विठ्ठल गाईजे एकांती, एकांतात निष्काम साधना होईल काय लोकांतात? आता आमचं कीर्तन हे निष्काम आहे काय सापेक्ष आहे का निरपेक्ष आहे? बोला, ही साधनाच आहे. कीर्तन ही साधनाच आहे, पण हे आता सापेक्ष आहे का निरपेक्ष आहे? जरासं पाकिट कमी देऊन बघा की. पुढच्या वर्षी तिथनं सांगते, तारीख गेलेली आहे, तारीख केलेली आहे. जा घरला म्हणून सांगायचं असल्या बुवासनी. इकडे यायची गरज नाही बरं. निदान अयाचित वृत्तीनं तरी करा. याचना विरहित, अयाचित याचना न करता तरी करा. आता काय चाललंय ठरवून, आणि त्यात आणि मध्ये आणि मी बोलतोय वाईट, लागलं तर लागून दे, असा योगी होईल का? बोला. योग्याची प्रायमरी लक्षण आहेत, मग ती 8 अंग बाजूलाच. योगाची 8 अंग आहेत ना, मग यम नियम प्राणायाम प्रत्याहार त्या गोष्टी लांबच आहेत. त्याकरता पूर्वपीठिका तयार असली पाहिजे. विवेक संपन्न असला पाहिजे, वैराग्य संपन्न असला पाहिजे. योगी घ्या ज्ञानोबा यांची. मी काय म्हटलं, केव्हा वैराग्य आणि विवेक टिकतो? जोपर्यंत आमचं चाललंय व्यवस्थित तोपर्यंत आम्हाला थोडाफार विवेक जगता येईल. जरा घरातलं बिघडल्यावर विवेक राहील? माझंच सांगतो. दवाखान्यात घरात पैसे आहेत तोपर्यंत व्यवस्थित करील. कमी पडल्यावर इंजेक्शनचा दर वाढवेल का सोडील? आता विवेक आहे का? खरं सांगतं, खरं आहे त्याच्यात काय खोटं बोलायला? माझा एक मित्र आहे, सांगतो तुम्हाला.
त्याचं नाव घेत नाही साहेब. ज्याचं रोजचं टार्गेट 1,30,000 आहे. रोजचं प्रॅक्टिस किती आहे? 1,30,000 गुणिले 30 करा. महिन्याचं किती झालं? 30 आणि 30 त्रिक 90. 39 लाख रुपये महिन्याला मिळवते. तरी बी BP वाढती. मग काय बोंबलायचं आता? मग ह्याच्याकडे विवेक आहे आणि याच्याकडे वैराग येईल आणि हे योगी होईल. जाऊ दे त्यांचं. तुमचं आमचं तरी काय? आमच्याकडे येतो. देव दयानं आम्हाला चांगलं भात शेतातलं पीक झालं. किती जण प्रसन्न आहेत झालेल्या पिकावर? हात वर करा. जाऊ दे त्याचं सोडून द्या. आम्ही आता झालेले, आपण सगळे शेतकरी वर्गातले आहोत. देवाच्या कृपेनं आमच्या मेहनतीनं आम्हाला देवानं भात किंवा धान्य झालं. किती जण त्या झालेल्या भातात समाधानी आहेत? त्यानं हात वर करा. हाय काय समाधान? गावात सांगते, गुंट्याला पोतं झालं खरं, कोपऱ्याला वाळलं नसतं तर. कोपऱ्याला वाळलं नसतं तर काय? आणि 2 पोती काढितात. आता ह्यांनी विवेकाच्या आणि वैराग्याच्या गोष्टी कराव्यात का? होत नाही रे बाबा. मी का बोलालोय? व्याख्या सांगणं झोप आहे, जगणं अवघड आहे बरं. मग त्याच्याकरता का ज्ञानराज? कल्पित काय खरी? मग कल्पित गोष्टीला रडावं का? देहासंबंधानं असणारा पैसा कल्पित, देहासंबंधानं असणारी बायको पोरं कल्पित. ती काय आपली नव्हतच. म्हणून देह आधी काय खरा आणि मग देहासंबंधी पसार. मग हे तत्वज्ञान देवाला माहित नव्हतं का? देव पूर्ण ब्रह्म जर रडत असेल तर हद्द झाली म्हणले रुक्मिणी माता. तुम्ही रडला ह्याच्यात, मला हद्द झाली म्हणले. त्यावेळी देवाने सांगितलं, रुक्मिणी ऐक, मी का रडतोय? रुक्मिणीला देव म्हणतात, मी एकच योगी पाहिला नाही. आत्तापर्यंत भरपूर योगी झाले, पण ज्ञानोबाऱ्यांसारखा योगी झाला. देव म्हणे, रुक्मिणी मी एक योगी नाही. कुणी योग्याची उपमा दिल्या ज्ञानोबाऱ्यांना? तंबाखू चोळ्याने. ज्ञानराज माझी योग्या एकच योगी, यानंतर योगी असा होणे. म्हणून नामदेवराय त्याला साक्षी आहे आणि त्यांनी आखो देखील लिहिलेले आहे. लिहिणारा बी बघितलेलं पाहिजे का? कुणातरी ऐकून बेगून लिहायली ते नवी. ज्ञानोबरायांनी जे लिहिलेलं आहे नामदेवरायांनी, समाधीचे अभंग कुणी लिहिलेत? नामदेवरायांनी. आणि समाधीला कोण कोण होते? देव पण होते आणि नामदेवराय. नुसते नामदेवराय बी नाही, त्याची 4 पोरं नारा, विटा, गोंदा, म्हादा यांनी समाधीची जागा काय केलेली आहे? झाडलेली आहे. साफसफाई कुणी केली आहे? नामदेवरायांच्या मुलांनी. आणि त्यावेळी प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातलं कुणी लिहून ठेवलंय? नामदेवराय. म्हणून याला वेटेज आहे. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. आमची स्तुती करतात. आता स्तुती ऐकून तुम्हाला पुरवायने टीव्हीवर काय चालू होतं? स्तुत्याच होत्या नाही? खोकेवाले आणि टोकेवाले. दुसरे हे खोकेवाले, ते खोकेवाले. ही स्तुतीच होती एकामेकाची. आणि त्यासनी मतं देणारे आम्ही बोके. सांगा बरं, दोघांनी एकमेकाची स्तुतीच करत होते ना. ते म्हणायचं हे असं आहे, ते म्हणायचा हे असं आहे. स्तुतीच आहे म्हणजे दोघं बी सारखेच आहेत. का सांगायचं आहे? प्रत्यक्षदर्शी देवानी यांना प्रणित करावं. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. का? देव प्रणित योगी आहेत, जनप्रणित योगी आहेत आणि संत प्रणित आहेत. संत प्रणित होणं फार अवघड आहे. एखाद्या वेळी देव सर्टिफिकेट देईल कुणाला बी, जवळचा भक्त झाला तर. संत कुणाला बी योगी म्हणत नाहीत. लक्षात घ्या बरं. संत हे
सत्पात्रीच बोलणारे आहेत. देव एखाद्या वेळी लवाडकीनं कुणीतरी साधना करून योग करून त्याला वशीला लावून एखादं पद दिलं ना, ध्रुवाला आढळ पद, तसं योग्याचं पद सुद्धा देऊन रिकाम होईल. पण संतही कुणाला योगी म्हणत नाही, लक्षात घ्या. कारण तितकं पावन मन माझ्या ज्ञानोबाऱ्यांचं होतं बरं. योगी पावन मनाचा. आता काही योग्यांची भाषा केली, तप केलं म्हणजे योगी होतंय. मग विश्वामित्रानं किती केलं बोला. आता तप कशा करता करायचं आहे? शुद्धी करता आहे का कशा करता आहे तप? शरीर शुद्धी करताच तप आहे ना. मनशुद्धी आणि शरीर शुद्धी याचं नाव तप. हां, त्याचं 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन शरीर शुद्धीने मन शुद्धी झालती. बोला की. म्हणून ज्ञान प्राप्तीनंतर सुद्धा पतन होतं. म्हणून या तिघांची संगत करायची नाही. काम क्रोध ही नरकाला घेऊन गेल्याशिवाय राहत नाहीत बरं. म्हणून तुकोबाराय म्हणले, काम नाही काम घालो पायी रिकाम म्हणजे घर सोडून जाणं असा त्याचा बी अर्थ. नाहीतर मला वाटतं तुकोबारायांनी त्याच्यावर प्रहार ओढलेत बरं. घर सोडून गेला आणि पोटासाठी आणि परत झोळी परत घेतली आहे असं एक प्रमाण आहे बरं. कामा हिंडे दारोदारी असं काहीतरी प्रमाण आहे. काय होतंय, थोडंसं जागरणीचा माझ्यावर लई परिणाम व्हायला लागला. झोपच मिळणं, त्यामुळे इतकं विस्मरण वाढलंय. एकदा माझं नाव बी आठवत नाही. खरंच व्हायला. आता गेलं की झोप नाही. 3च्या पुढं झोपायचं, परत सकाळी 6ला उठायचं, परत दिवसभर बसायचं, परत दुसऱ्या दिवशी दुसरं गाव. त्यामुळे झोप मिळत नाही. त्यामुळे थोडंसं विस्मरण व्हायला. समजून घ्या तुम्ही सगळे अभ्यासू मंडळीत. योग करण्याकरता पूर्वपिटिकेत ही जी पहिली साधनं 4 आहेत, बहिरंग साधनं, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि तीव्र मुमुक्षत्व, हे ज्ञानोबाऱ्यांसाठी अगोदरच भरलेलं होतं. आणि हे एका जन्मानं ही 4 साधनं सिद्ध होत नाहीत. एका जन्मात झाली असली तर मी त्याला दंडवत घालतो. हे एक साधन प्राप्त होण्याकरता अनंत जन्म, निव्वळ विवेक टिकण्याकरता सुद्धा अनंत जन्माची काय पाहिजे? साधना पाहिजे. बहिरंग साधनं, अंतरंग लांबचीच गोष्ट आहे. योगी होणं एवढं सोपं नाही. पण इथं योग्यांची माऊली आहे. कारण जिथून ज्ञानोबारा योग्यांची माऊली का? 1400 वर्षाच्या योग्याला उपदेश करणारा माऊली असेल का? कोण असेल बोला की. ज्याला सगळ्या सिद्धीने युक्त हठयोग केलता. चांगदेवाला सुद्धा कमी लेखू नका. काही लोक चांग्या म्हणतात. तुझा अधिकार नाही. ते ज्ञानोबारायांनी मुक्ताईनी म्हणावं. हे वांग्यात तू म्हणू नको. निंदा करावी कुणाची बी. ऐका बरं, निंदा खुशाल करा, पोटभर करा, पण त्याची उंची आणि आपली उंची बघा. निंदा करणाऱ्याची किती उंचीवर आहे आणि आपण किती उंचीवर आहे, मग निंदा करा. ती निंदा यथार्थ ठरते. मुक्ताईनं चांगदेवाची निंदा केली ती यथार्थ आहे. पण तुम्ही म्हणू नका. हठयोग काय? कीर्तनात मर्दा 50 टाइम पालती व्हायला लागते, इकडची मांडी तिकडं. आणि 1400 वर्ष जप करायचं सोपं आहे.
आम्ही विश्वामित्राला नावं ठेवतोय, 60,000 वर्ष नव 60 मिनिटं एका जाग्यावर बस गा. आम्ही विश्वामित्राला नाव ठेवतो, नाही तेवढी आपली योग्यता नाही. बरं, प्रमाणाकरता ठीक आहे, दृष्टांताकरता ठीक आहे, पण त्यांची निंदा करणे इतकी आमची ताकद. अरे 60 मिनिटं आम्हाला एक तास कीर्तनात नीट उभा राहता येत नाही आम्हाला, तर मागं टेका लागलेत. त्यानं 60,000 वर्षाच्या तपश्चर्येवर बोलू नये. बरं, निंदा करत असताना दुसऱ्याची उंची मोजा. बरं, त्यांच्या उंचीला आपण गेलो असेल तर ती निंदा आहे. उगच मी मोदीचं दोष काढावत, त्याला काय कळत नाही राजकारणातलं, घर चालवा येणार आहे का. हम दो देश चालवायचा आहे, सोपं आहे काय. तंबाखू चोळीत माणसं कट्ट्यावर बसून बोलतात, मला आश्चर्य वाटते, त्याला काय कळत नाही म्हणते मोदीला. आता म्हटलं तुलाच करूया पंतप्रधान. ज्याच्या बायकोच्या लोगडं नाही सरळ ढुंगणाला आणि ह्यो निंदा करायला कुणाची. अरे संतावर किंवा यांच्यावर बोलत असताना आपली योग्यता तपासा, मग निंदा, ती निंदा यथार्थ ठरते, मग तो अधिकार प्राप्त होतो. संतांनी म्हणावं चांग्या, का म्हणावं, हठयोग केला होता. हठयोग सामान्य नाही. बरं, हठयोगाची साधनं सामान्य नाहीत. बरं, आम्हाला 10 मिनिटं घाला बघू पद्मासन. मी आता माझा मुद्दाच हा माझा लहानपणापासूनचा विषयच योग आहे. निधी ध्यासनाशिवाय मला दुसरं काय करू वाटत नाही. निधी ध्यासनामध्ये लवकर देवाकडे जाता येतं. बरं, एकांतात बसून तुम्ही आता गेल्यानंतर सगळी कसली असतात डारडोर, घाला पद्मासने करा निधी ध्यासन, लवकर जातं. बरं, माणूस अंतरंगातलं हे उच्च कोटीचं साधन म्हणजे निधी ध्यासन आहे. एकरूप होता येतं, सगळा विसर पडतो. बरं, आणि त्यालाच योग म्हणतात. हे योगायोग न करावा लागतो तो योग. योगानं प्राप्ती आहे, योगायोगानं होईत नाही, कवा तरी करून होईत नाही. त्याला रोज काय पाहिजे, सराव पाहिजे. बरं, बघा तुम्ही अजून सुद्धा जाऊन झोपायच्या अगोदर 15 मिनिटं ध्यान करा, त्याला मेडिटेशन म्हणतो आपल्या भाषेत. निधी ध्यासन म्हणजे काय, मेडिटेशन. मेडिटेशनला लवकर देवाशी आणि एकरूपता येतो. बाकीच्या सांगायची गरज, ऐकून तुम्ही पोचालच असं नाही, पण निधी ध्यासनानं एकरूपता येते. म्हणून मला आठवण येते बरं, स्वामी गौरंब्याचे सागर स्वामी सतत चिंतनात असतात. बघ असायचे, त्यांचंही जय जय राम कृष्ण हरी प्रवचनाच्या अगोदर आणि आमचंही जय जय राम कृष्ण हरी ऐकायचं, म्हणजे कळते साधनेचं काय ताकद आहे. ते प्रवचनाच्या अगोदर काय म्हणायचे, रामकृष्ण हरी म्हणायचे. कुठं जायचं ते, कुठं आमच्या आहे ती बी उठून जातात का. निधी ध्यासनाचा परिणाम आहे. आणि तेच ज्ञानोबरायांनी केलं. आधी स्वतः एकरूप झाले आणि मग जगाकडे आले. आणि ही साधना गरजे. मग योग्यांची मावलं, योग सिद्ध करावा लागतो. लक्षात घ्या, परंपरेने योग आहेत आणि परंपरेने योगी नाहीत. किती मन पावन पाहिजे, किती पाहिजे योग्याचं मन पावन. ऐका बरं, रेड्यात सुद्धा देव दिसावा. रेड्यात सुद्धा काय दिसावा, आम्हाला देवळात तरी दिसतोय का. काही सुशिक्षितवादी आमच्याकडे ते देव करतोय, डॉक्टर तुला दिसलाय काय रे. म्हटलं दिसाय नाही, खरं तू मला विचारू नकोस, तुला सांगण्यात बी काय अर्थ नाही. उगच धोंड्यावर पाणी ओतून आत जाईल. आता मी सांगितलं 1,30,000 रोज मिळवणाऱ्याला अध्यात्म सांगून जमल, तिथं वैराग्य सांगून जमल, विवेक सांगून जमल. त्याची बायको आहे सात्विक, अर्ध्यातच राहिला दृष्टांत. त्याची बायको आहे सात्विक, ती म्हणे आमच्या रेड्याला तुमच्यात घ्या. एवढं मिळवतंय तरी बी घरात सुख नाही, खात नाही, खाऊ देत नाही, खात नाही, काय करायचं पैसे म्हणते. आणि विशेष काय, 1,20,000 झालं तर त्याची बीपी वाढत नाही. 1,10,000चं टार्गेट आहे, 1,20,000 झालं तर बीपी वाढत नाही. खरं 90 झालं की बीपी वाढली. सगळ्या स्टाफवर बुका काढते, आज 30 कसं कमी पडलं.
मग ह्याला विवेक वैराग्य सांगून जमल? आणि मग ती योगी होईल का? योग्यांची माऊली का बरं? लक्षात घ्या, जिथून योगाला योगरूपता आली ते ज्ञानोबा आहेत रे बाबा. योगाला काय आलं? आणि त्याच्याकरता माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. कल्प कळते का? कल्प कलमाळ घालून आज बुवा होता येत नाही रे तुझ्या. 128 समाधी आहे ज्ञानोबरायांची. आळंदीतली किती आहे ती? 128 आत्ताची समाधी. म्हणून ऐसा योगी, योग्यांची माऊली 108 वेळा कुठं समाधी केली आहे? पटत नसला तर समाधीच्या अभंग काढा. आता सुद्धा जा आळंदीला, अजून सुद्धा तो शिवाचा नंदी आहे तिथं. समाधीच्या पाठीमागं काय आहे? दारावर कोण आहे? नंदी आहे. त्याला उचलून उठून आत गेल्यात रे दगडाच्या नंदीला. ज्ञानोबा समाधी घ्यायला गेले ना, उचलीला नंदी शिवाचा ढवळा. आता ढवळा दिसतोय आम्हाला काय? काळा. ढवळा म्हणजे कळते ना, ढवळा म्हणजे पांढरा. आणि आता आम्हाला दिसतोय तो कसला? काळा. कारण हाय तो दगडाचा. आणि आमची बुद्धी बी, मी ज्यावेळी समाधीचे अभंग वाचले ना माऊली, मी माझं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. देवाच्या प्राप्तीकरता एक करा बरं, देवाचं भजन नाही करता आलं तर करू पण नका, पण संतांच्या भजनापासून वंचित राहू नका बरं. तुम्ही निश्चितपर्यंत देवापर्यंत पोचणार, म्हणजे पोचणार, यात शंका नाही. शंका नाही बरं. म्हणून संतांच्या समाध्या, संतांचे उत्सव, संतांचं नामस्मरण, ज्ञानोबा तुकाराम याच्याकरताच आहे बरं. लक्षात घ्यायचं. का सांगितलं मी? देवाला माना न माना तो भाग वेगळा आहे, पण संतांच्या साधनेत जर राहिला. समाधीला जाताना नंदी उठलाय, प्रत्यक्ष उठविला नंदी शिवाचा ढवळा. हे योग्याला शक्य आहे का तंबाखूवाल्याला? योग्यांची उठवा बरं दगड. बरं झालं आमची कोण बुवांची परीक्षा घेत नाहीत, नाही तर उपरण बांधायचं नव्हतं, धोतार बी लावलं नसतं. समजा ना, ज्ञानोबा त्या संतांच्या काळातले काही राजे होते. एका राजानं नामदेवरायांच्या कीर्तनात मेलेली गाय आणून टाकली आणि उठीव नाही तर बुका पाडीन म्हटल्यावर कीर्तन करील परत? बरोबर आहे ना? आहे काय खरं? आणि यवनानं आणून टाकली. नामदेवराय बी बिहाले. देवावर विश्वास नव्हता एवढा भक्त असून 3 दिवस देव बडला. देवान शिव्या गाठल्या. तुला मुदत मागायची गरज नव्हती. उठ म्हटलं असतं तर गाय उठली असतं. 3 दिवस कशाला बोंबलत बसला? 3 दिवस देवच याय नाही, गाय बी उठाय नाही. कारण ह्योच म्हणला संतांची वचनं असत्य करता येत नाही देवाला. 3 दिवस देवाचा धावा केला आणि 3ऱ्या दिवशी आल्यावर शिवा द्यायलाय, तू अजून कुठं होतास म्हणून. अरे तूच मुदत मागितलीस. आत्ताच्या आत्ता म्हटलं असतं तर आत्ताच्या आत्ता गाय उठवली असती ना. सामर्थ्यावर संतांचं लक्षात घ्यायचं. या योगाने या सामर्थ्य प्राप्त होतात. म्हणून रेड्यानं वेद बोलवला. रेड्यातून काय बोला? रेड्याच्या मुखातून कोण बोलवला? महिषामुखी. थोडासा त्रास आहे, माझा वेळ पण होईत आला. मधली चाल घेऊया का? नुसतं योगीच सांगायचं आहे. अभंग 6 चरणाचा आहे. ज्ञानराज माझी योगी होण्याकरता ही पहिली बहिरंग साधनं 4 आहेत, ती परिपूर्ण असावी लागतात. मग पुढची योगाची 8 अंग, आणि त्या 8 अंगात यम नियम 5 प्रकारचे यम, 5 प्रकारचे नियम, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यातलं कुठलं कुणाकडं आहे त्यांनी सांगावं. हे पाठ करून सांगायला बरोबर आहे का अंतःकरणात आहे? काय महाराज मी बोलतो याचा राग मानू नका. हे वेदात सांगायला बरोबर आहे काय आपल्यात उतरायला असतं? हे सांगायला बरोबर आहे. यम नियम
ब्रह्मचर्य, अपरिग्रह का असावा? साठवलं तर लक्ष देकडे योगात लागल का पैशाकडे लागल? योगी होण्याकरता साधनं सांगतो तुम्हाला. अपरिग्रह, आजच्या खाण्यापुरतंच अन्न घ्यायचं आहे, उद्याचं सुद्धा ठेवायचं नाही. जमल हे आमच्या गुरुनी सांगावं. माझे गुरुवर त्या तोडीचे होते. बरं भाग्याचे आम्ही की असे गुरु लाभले. माझे गुरुजी कधीही कीर्तनाच्या आधी जेवले नाहीत. कीर्तन झाल्यावर माधुकरी मागूनच जेवायचे 5 घरं. मग आमचा बंधू सांगायचा कीर्तन झाल्यावर सगळी झोपतात आणि बाबा कुठल्या गलीला जाईल सांगता यायचं नाही म्हणून कीर्तन व्हायच्या आधी माझे जे थोरले बंधू ते अगोदर गावात जाऊन सांगायचे बाबा भिक्षा फिरला येण्यात झोपू नका. आणि जर 5 घरातली झोपलेली असली तर त्या दिवशी एकादश करायची. कारण त्याला योगी म्हणायचं. जमल हे करतील कीर्तन. आम्हाला जमलं. मी बघितलं कीर्तनानंतर जेवायचं, नंतर कोण वाढीच ना. कशाला करतोय नंतर? मी तुम्ही आता 8 ते 10 केले ते बरोबर आहे. योगी होणंच अवघड आहे. त्याच्यात योग्यांची माऊली म्हणून ज्ञानोबारायला तुकोबारायांनी 3 विशेषण दिली. ज्ञानियांचा राजा, योग्यांच्या माऊलीचं एकच सूत्र सांगतो आणि मधली चाल घेऊया. त्यानं योग्यांची माऊली का म्हटलं? जगात सगळे योगी झाले, त्यांनी जो योग होता तो स्वतःपुरताच ठेवला का जगाला वाटला? बोला. चांगदेवानं मेलेली माणसं उठवायचं स्वतःपुरताच काय 1400 शिष्यांना सांगितलं? बोला. स्वतःपुरताच. किती शिष्य होतं? 1400. त्यासनी शिकवलं का ते? मी माझी डॉक्टर की पोराला शिकवीन काय जगाला? बोला. मी डॉक्टर की कुणाला शिकवीन? पोराला. पण आमच्या ज्ञानोबारायांनी प्रगट गुह्य विश्व ब्रह्माचे प्रगट
साल बदलली की प्रमाणं पण नित्यपाठातली येत नाहीत. प्रगट सगळ्या जगाला उघडं करून दाखवली. आपली योग परंपरा खंडित काढून सगळ्या विश्वावर उपकार केले. म्हणून ज्ञानराज माझी योग्यांची विठोबा योग्यांची माऊलिका. जगातल्या सगळ्या योग्यांनी स्वतःचंच कल्याण करून घेतलं, जगाला काय दिलं नाही. पण ज्ञानोबारायांनी, आई कुणाला म्हणतात, जिचं सगळ्यावर सारखं प्रेम आहे ती. बाबाचं सगळ्यावर सारखं प्रेम असेल असं नाही. पण आईचं सांगा बरं, आई बिघडलेल्यावर प्रेम करते का घडलेल्यावर? कारण सगळ्या आया आमच्याकडे येतात ती बिघडलेलीच घेऊ, बरोबर ना? आणि बिघडलेल्यांच्यावर खूप उपकार करणारी म्हणून योग्यानं तर उपदेश केला, ज्ञानानं उपदेश केला. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानानाही सामान्यानाही अतिसामान्यानाही उपदेश आहे बरं. ज्ञानेश्वरीत सगळ्या वर्गा करताय बरं. त्याने असं म्हणायचं, लई कळते त्यानं अमृतानुभव घ्यावा, चांगदेव 65 घ्यावी. 1400 वर्षाच्या चांगदेवाला सुद्धा जी कळाली नाही चांगदेव 65 स्वस्तिश्री, ती मुक्ताईनं किती सोपी केली हो. एका अभंगातच तिचा अर्थ लिहून टाकला. ब्रह्मदिशे उघडी, एकच धागा नाना कपडे. धागा एकच पण कपडं नाना आहेत. पण कपड्यात धागा. मग जग सगळं भिन्नत्वानं असलं तरी अभिन्नत्वानं एक परमात्माच आहे. किती सोपं तत्वज्ञानाने सांगावं, किती सोपं तत्वज्ञान केलं सांगावं. जगात दिसते सगळं जग, पण आहे काय? ब्रह्मच आहे. एकच माती नाना भिंती. मला वाटते चांगदेव 65चं मी बोलावं असं काय नाही. अधिष्ठानाचं ज्ञान झालं की मग आद्यस्थाचं ज्ञान करून घ्यावं लागतच नाही, ती सहजच ओढतात बरं. म्हणून हे सोपं. म्हणून आगम म्हणजे वेदाला साक्षी ठेवून आणि गीतेचा अलंकार घेऊन मग ज्ञानेश्वरी निर्माण केल्यावर जे वेदांचं ज्ञान होतं ते उठालं. शॉर्ट हँड म्हणजे गीता. आणि गीताचं जे सोपं म्हणजे अजून त्याहून सोपं. वेद कठीण, त्याच्याहून कठीण भगवद्गीता. त्याच्याहून कठीण काय? कारण शॉर्ट कधी कठीण असतं. वेदात विस्तृत आहे पण त्याच्यात शॉर्ट लवकर कळत नाही, कठीण आहे. त्याचं विस्तृतीकरण करून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी सोपी करून ठेवली. आगम म्हणजे वेद बरं. वेदाचं ज्ञान गीतेचा आधार घेऊन अलंकारूपी गीता घेऊन ज्ञानेश्वरी सगळ्यांकरता ओपन करणारे ज्ञानोबर आहेत. म्हणून ज्ञानराज माझी योग्यांची माऊली हे पहिलं सूत्र आहे. तेने निगम. वल्ली म्हणजे औषध. वल्ली म्हणजे औषध. कसलं औषध? ताप जायचं नव. कुठलं ताप जायचं? भवरोगाची निवारण करण्याकरता जी ज्ञानेश्वरी नावाची निगमवल्ली ज्ञानोबरायांनी निर्माण केली. ज्यानी तिचा अभ्यास केला ते तडीपार गेल्याशिवाय राहत नाहीत बरं. तेने निगमवल्ली
प्रगट केली आगमाची अटी निगमाचा भेद. या सगळ्या गोष्टी त्याच्यातल्या आहेत. असो तुम्ही रोज ते ऐकतायच आणि सगळ्यांना माहीत आहे शेवटी देव एकच आहे असं सगळ्यांचा शास्त्रांचा काय सिद्धांत आहे. मग दिसणारं जगत काय हे तुम्ही रोज ऐकताय आगम निगम. आता मी तिकडे जात नाही. झालेली सेवा नेहमीप्रमाणे